रक्षक अतुल मडवी आपलं काम चूक बजावतात. पंच आम्हाला इशारा देतील. लेग बाय स्वरूपाची धाव माफी 22 स्वरूपाची धाव संघाच्या खात्यामध्ये वाढली जाते. आपण पाहतो आकाश टकले पहिलं षटक हाताळण्यासाठी आला. 4 षटकांचा सामना असेल. परेश पाटील आणि प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू नावाने प्रसिद्ध मिळाली या खेळाडूला. ज्यावर ते मोठमोठे फटके हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन जास्तीत जास्त त्याचे आपण पाहत असतो या क्रिकेट क्षेत्रामध्ये. आणि तोच गुड्डू प्रतीक ठाकूर ऑन स्ट्राईक. यावेळचा चेंडू काय दर्जेदार हाताळला. जिथे मात्र चेंडूचा टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे उजव्या यष्टीवरून उडालेला चेंडू निर्धाव चेंडूची इथे घोषणा केली जाते. खूप मोठमोठी स्पर्धा आपण अनुभवतो, परंतु आज मडवी 11 जासईच्या माध्यमातून 1 लाखाची भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. गती परिवर्तन होतं चेंडूमध्ये, गती कमी करण्यात आली होती, परंतु इथे मात्र चेंडू जातोय शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. तिथे मात्र निलेश आहे तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून. 1 धाव इथे प्रतीक ठाकूर आपलं अकाउंट ओपन करील. तोवर संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 2 धावा. यावेळचा चेंडू बाहेरील कडा पाहायला मिळाली. चेंडू जाईल इथे मात्र फर्स्ट स्लिप रिजन मध्ये. तोपर्यंत थर्ड मॅनचा क्षेत्रक्षण तिथे चेंडू अडवणार. तोवर चेंडू गती पूर्ण करून सीमारेषेचा वेध घेतोय. हा आलेला पहिला दर्जेदार चौकार. थँक्यू व्हेरी मच. डीजे मराठीच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकते या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 4 ने वाढली जाते. धावसंख्या धावफलकावरती लागते 6 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 30 यार्ड सर्कल प्रतिबंध षटक आपण पाहतो या ठिकाणी. यावेळचा चेंडू मोठा फटका कन्वर्ट करायचा होता ऑन साईडला. आदित्य टकले तेथे थोडंसं फ्लम्बिंग होताना झेल होती या भूमीला दान. मोठा जीवनदान मित्री म्हणेन यावेळेस परेश पाटीलला, ज्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके येतात. तोच परेश पाटील मात्र बाल बचावला. आदित्य टकलेने सोडलेला झेल किती उपद्रव घडवू शकतो या मॅच मध्ये हे देखील पाहणं खूप गरजेचं. 1 धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहतो 7 धावा. आज व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर शांताराम शेठ दामू मडवी, स्वर्गीय शांताराम शेठ दामू मडवी यांचे चिरंजीव सुनील शेठ मडवी या सामन्याचा आनंद घेताना. यावेळचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा होता. इथे फटका फसलाय. पहिली सफलता इथे आकाश टकलेला. गुड्डू बॅक टू द डग आउट. इथे मात्र मोठा धक्का म्हणावा लागेल विनोद, कारण प्रतीक ठाकूरला माघारी परतावले आकाश टकलेना. 4 षटकांचा सामना आहे. आपण 4 षटकांमध्ये धावसंख्येचा विचार केला तर फायटिंग स्कोर इथे उभा करावा लागेल. 45 ते 50 धावा इथे उभ्या कराव्या लागतील. बाजारपूर संघाला प्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेली फलंदाजी आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती त्यांना मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. कारण आपण थोड्याच वेळाचा जर वाळ स्पर्धेचा विचार केला तर गावदेवी गावठाण जो आज आर्यन गावठाण संघाच्या नावाने खेळतोय या स्पर्धेमध्ये, त्याच संघाविरुद्ध खेळत असताना बाजारपूर संघाने बाजी मारली आहे. परंतु ती त्यांना संधी असेल, ती संधी इथे पूर्ण केली जाईल का आर्यन गावठाण संघाच्या माध्यमातून. ज्या अर्थी आपण पाहतोय मडवी 11 जासई अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आज पुन्हा एकदा संधी आली आहे मित्र म्हणेन आर्यन गावठाण संघाला की वाळच्या मैदानावरती जो आपला पराभूत झाला तो विजय इथे संपादन केला जाईल का. धावसंख्या इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. पहिलं षटक इथे संपलं. संघाचा संघनायक इथे विश्वास दाखवतो आदित्य टकले या गोलंदाजावरती. वैयक्तिक पहिलं, संघातर्फे दुसरं षटक आदित्य टकले. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे चेंडू फेकला जाईल. तोवर नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय अतिश ठाकूर. दूरवर क्षेत्ररक्षणाची इथे विवरचना आखली जाईल. आपण पाहतोय आजचा दिवस असेल खूप मोठमोठे संघ आज
या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. समालोचन क्षेत्राचा विचार केला तर आमचे गुरुवर्य जे देवाने दिलेले आम्हाला देणगी आहे ते आमचे गुरुवर्य अर्थातच आत्माराम म्हात्रे सर, त्यानंतर विपुलजी पाटील, त्यानंतर यावेळचा फटका चांगला आहे. चेंडूला इथे दिशा दिली जाते. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आलेला हा धडाकेबाज फटका अर्थातच मिळतील या चेंडूवरती 4 धावा. आई माझी कुली कुली गो, आई माझी कुली आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली आई माझी सर्वानु दाखली गो. थँक्यू व्हेरी मच. आतिश ठाकूर चौकाराने खातं खोलतोय. मोठ्या फटक्याने सुरुवात केली. वादळी खेळी त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळत्या असा आतिश पाटील यावेळेला चौकारानं स्वागत करतो आदित्य टकलेचं. ठाकूर यावेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये इथे क्षेत्र निवडलं गेलं फलंदाज आतिश ठाकूरच्या माध्यमातून. निलेश पाटील आहेत, थोडंसं प्लंबलिंग तेथे पाहायला मिळतं, परंतु या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील त्या 2 धावा. संत आणि शांत सुरुवात, परंतु इथे मात्र एखादा मोठा फटका धावसंख्येला आकार देताना विनोद आपण पाहतोय. कारण धावसंख्या आता पाहिली तर 13 धावा धावपटलावरती लागल्यात. एक मोठा हादरा मित्र म्हणेन बाजारपूर उरण संघाला. जारतीय नावारूपाला आलेला फलंदाज सातत्याने बोलबाला राहिलाय त्या फलंदाजा. प्रतीक ठाकूर बॅक टू द डगआउट झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली. इथे मात्र परेश पाटील जो सलामीसाठी आला होता, तदनंतर 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आतिश ठाकूर. धावसंख्या आपण पाहतो 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आदित्य टकले गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू काय दर्जेदार फेकलाय. जिथे मात्र खोलात चेंडू फेकायचा होता, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. तोवर 1 धाव इथे पूर्ण केली जाते. अगली आणि वेगळी स्पर्धा मित्रांनो, आपण सातत्याने स्पर्धा पाहतोय क्रिकेटच्या, परंतु इथे मात्र मडवी 11 जासेच्या माध्यमातून आयोजन केलं. नक्कीच मित्र म्हणेन एक प्रभावशाली आयोजन आहे. आणि प्रभावशाली आयोजन करत असताना खूप मेहनत आणि खूप जिद्द दाखवली आहे आज मडवी 11 जासे संघाच्या माध्यमातून. इथे मात्र या चेंडूवरती आपण पाहिली तर 1 धाव, धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 14 धावा. नेक्स्ट बॉल साठी तयार असेल आदित्य टकले. इथे मात्र चेंडू चांगला होता, अतिशय चांगला चेंडू ऑन साइडला इथे फेस केला. आकाश टकले चेंडू उचलणार फेकणार, तोवर चित्त्याच्या चपलाईने इथे पूर्ण केल्या जातील त्या 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळते, कारण ती वाळच्या मैदानावरती गमावलेली संधी आज पूर्णत्वास नेण्यासाठी संधी असेल आर्यन गावठाण संघाला, आणि तीच संधी इथे पूर्ण करेल का आदित्य टकलेचा इथे पुढील चेंडू असेल. सामोरे जाईल फलंदाज परेश पाटील. आतापर्यंत 1 चौकार ठोकला होता, इथे मात्र ऑन साइडला अंकुश टकले आहेत. चेंडू वरती चुकी केली जाणार नाहीये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अचूक झेल टिपला जातोय. दुसरा धक्का बाजारपूर उरण संघाला. मोठी सफलता इथे प्राप्त झाली एका चौकाराच्या साहाय्यानं. आतापर्यंत संघाला 7 धावांचे योगदान देत असताना परेश पाटील बॅकथ्रोड डगआउट होताना पाहायला मिळतोय. आदित्य टकलेला 1 सफलता प्राप्त होते. नवीन फलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती आल्या मैदानावरती पियुष ठाकूर. अजून एक क्रिकेटमधील मोठं नाव, कारण बाजारपूर संघ म्हटला तर खूप मोठ्या फलंदाजीचा भरणा, आणि तोच भरणा आज आपल्याला या हुतात्मा मैदानावरती मडवी 11 आयोजित स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. पहिला सामना आपण विघ्नहर्ता कोंबडभुज संघाने जिंकला, आणि तो संघ इथे आतुरतेने वाट पाहत असेल की आमच्या विरोधात कोणता संघ खेळेल. परंतु इथे मात्र मोठी लढत पाहायला मिळते आर्यन गावठाण आणि बाजारपूर उरण या 2 संघांमध्ये. नेक्स्ट बॉल साठी तयार असेल, समोर उभा असेल आतिश ठाकूर. ओव्हर द विकेटचा इथे चेंडू बीमर घोषित केला जातोय. पंच आम्हाला इशारा देत आहेत की हा चेंडू इथे बीमर आहे. गोलंदाजाला इथे दंडित केलं जाईल, आणि नेक्स्ट बॉल साठी पूर्णपणे संधी असेल फलंदाजाला. फ्रीटचा चेंडू
अफलातून दर्जाचं क्रिकेट इथे विनोद पाहायला मिळते, कारण ज्या अर्थी चांगली गोलंदाजी होत असताना कुठेतरी खराब चेंडू फेकणं हे नक्कीच भुडदंड भरण्यासारखं आहे आणि तेच मात्र इथे आदित्य टकलेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. इथे मात्र आता गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. 1+2 अशा 3 धावा या चेंडूवरती 19 धावा धावपटलावरती लागत आहेत. 2 गडी बाद 19 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा चेंडू, पूर्णपणे खोलून खेळण्याची संधी. इथे मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये फटका तर चांगला आहे. निलेश पाटील ते क्षेत्ररक्षण करतील तोवर इथे पूर्ण केला जात आहेत त्या 2 धावा. अफलातून दर्जेचं इथे क्रिकेट पाहायला मिळतं. पूर्णपणे संधी होती मी तरी म्हणेन फलंदाजाला, परंतु इथे मात्र फ्री हिटचा चेंडू जरी झेल घेतला असता तरी देखील त्या चेंडूवरती महत्त्व नव्हतं, परंतु त्या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत त्या 2 धावा आणि 2 धावांशी 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 21 धावा धावपटलावरती लागत आहेत. एक संधी देऊया डीजे मॅडीला. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतो या मडवी 11 जासेच्या माध्यमातून एक आगली वेगळी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे, कारण इथे खेळाडूंसाठी बक्षिसं तर खूप आहेत, परंतु इथे प्रेक्षकांसाठी देखील बक्षिसांचा पाऊस मी तरी म्हणेन पाहायला मिळतो या अतिथी मंचावरती. ज्या अर्थी तुमचा लकी ड्रॉ इथे केला जाईल, आपलं नाव या मॅजिक बॉक्समध्ये टाकून द्या आणि त्या मॅजिक बॉक्समधून आपल्या नावाचं इथे एक कूपन ओपन केला जाईल. परंतु इथे गोलंदाजाला मॅजिकल अंकुश टाकले. इथे मात्र ऑन साईडला चेंडू पाहतोय. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेनिशी पियुष ठाकूर वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या धावपलकावरती लागते 22 धावा. तिसरं षटक इथे हाताळण्यासाठी गोलंदाज आला. एक मॅजिकल गोलंदाज म्हणून ज्याची प्रख्यात ख्याती आहे असा अंकुश टाकले आला. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे. परंतु 2 फलंदाज जर आपण विचार केला विनोद, तर आतिश ठाकूर आणि पियुष ठाकूर असे 2 ठाकूर बंधुराज आज बाजारपूर संघाचा खेळ डाव सांभाळण्यासाठी इथे पाहायला मिळतील. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला आदित्य टकले आहेत. थोडंसं लेझी क्रिकेट आदित्य टकलेच्या माध्यमातून आज पाहायला मिळतं. या चेंडूवर देखील 2 धावा पूर्ण केल्या जातात. संत आणि शांत इथे सुरुवात पाहायला मिळत्या. धावसंख्या आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 24 धावा. 24 धावा धावपलकावरती लागल्यात. इथे मात्र ओव्हर द विकेटने फेकलेला चेंडू स्वतःचा फॉलो थ्रू इथे ओपन केला आणि आणखी एक धक्का अंकुश टकलेला यश प्राप्त होतोय. अफलातून दर्जाचे धून इथे वाजवल्या जातात डीजे मॅडे आणि डीजे सूरजच्या माध्यमातून. ज्या अर्थी 4 दिवस पूर्णपणे जबाबदारी घेतली मी तरी म्हणेन. समालोचक असतील, पंच कमिटी असेल, त्यानंतर आमची साईप्रीत लाईव्ह, चंदू वाघमारेजी आणि प्रेम वाघमारेजी आणि त्यांची संपूर्ण टीम आज या पूर्ण स्पर्धेचं प्रेक्षेपण लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. परंतु इथे अंकुश टकले काय गोलंदाजी करता. मॅजिकल चेंज पुढे सरसावून खेळायचा होता. इथे मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. किशोर मडवी यष्टीरक्षकांची भूमिका चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर असेल. इथे मात्र धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे मात्र अक्रॉस द लाईन स्वतःची जागा निर्माण केली आहे. चेंडूला भिडकावून दिलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून उडवलाय. हा आलाय षटकार. थँक्यू व्हेरी मच. या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्येला आकार पाहायला मिळतोय. 30 धावा. तिसरं दशक ओव्हर द विकेटनं पुढे सरसावून खेळायचा होता. फ्रंट फूटचा वापर इथे थोडासा कमी पाहायला मिळतोय.
ज्या अर्थी निर्धाव चेंडूची सांगता मॅजिकल चेंज आपण अंकुश टकलेच्या माध्यमातून पाहतोय. परंतु इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 30 धावा. 10.00 ची सरासरी इथे राखली जाते आणि ती सरासरी एक यशस्वी सरासरी मी तरी म्हणेन. कारण सकाळचं सत्र आहे विनोद आणि सकाळच्या सत्रामध्ये धावांसाठी इथे धावाधाव केली जाते. परंतु जो पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 60 धावांची लयलूट केली होती आणि ते शेवटचं जे षटक धर्मेंद्र म्हात्रेने फेकलं ते खूप महागडं होतं. कारण ते 23 धावांचं षटक आणि 23 धावांचं षटक इथे थोडंसं महागडं पडलं होतं मी तरी म्हणेन जय बजरंग भोम संघाला. इथे मात्र त्यांना घरचा रस्ता पकडायला लागला होता. परंतु दुसऱ्या सामन्याचा आपण इथे विचार केला तर 10.00 ची सरासरी इथे राखण्यामध्ये यशस्वी झाला बाजारपूर उरण संघ. आता मात्र शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल आणि अंतिम षटकामध्ये किती धावसंख्या इथे उभी केली जाईल. गोलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती दयानंद मडवी. एक संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. गावठाण संघ म्हटला तर मडवी कुटुंबावरती भरपूर प्रभुत्व पाहायला मिळतं आणि आज आपण मडवी 11 जासई या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. दयानंद मडवी 4थ्या षटकासाठी इथे संघनायकाने विश्वास दाखवला. राऊंड विकेटनं आपण पाहणार आहोत. समोर उभा असेल फलंदाज संदेश ठाकूर. पुढे सरसावून खेळायचा होता. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये महेश मडवी आहेत. तिथे मात्र चेंडू उचलणार फेकणार तोवर पूर्ण केले जाते 1 धाव. स्वतःचं वैयक्तिक खातं खोलता संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते आतापर्यंत 31 धावा. संत आणि शांत इथे क्रिकेट पाहायला मिळतोय. जी सरासरी राखायची आहे ती सरासरी इथे मात्र पूर्णत्वात नेत असताना बाजारपूर उरण संघ. मोठा फटका इथे कन्वर्ट करायचा होता परंतु फटका फासला. महेश मडवी आहेत पुन्हा एकदा ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. इथे मात्र चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती पूर्ण केले जात आहेत 2 धावा. अतिशय चांगला क्रिकेट. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर आहे. थोडासा उशीर झाला होता या सामन्यासाठी आणि जो कमिटीचा निर्णय आहे त्या निर्णयाचं स्वागत केलं या दोन्ही संघानं. मोठा फटका इथे कन्वर्ट करायचा होता. फटका फसला. आकाश टकले चेंडू खाली आहेत. कोणतीही चुकी होणार नाहीये यात तीळ मात्र शंका नाहीये. आणखी एक फलंदाज होतोय झेलबाद. समीर शेटमडवी सुनील शेटमडवी यांच्या कार्याला तोडत नाही. संघाचा प्रत्येक खेळाडू बघा कसा ऑलराऊंडर तो हाय. संघाचा प्रत्येक खेळाडू बघा कसा ऑलराऊंडर तो हाय. संघाचा प्रत्येक खेळाडू बघा कसा. थँक्यू व्हेरी मच डीजे मॅडी. इथे मात्र आपण पाहिलं मित्रांनो आज खूप मोठं नाव या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर मडवी 11 जासई अशी स्पर्धा आपण आपल्या भेटीला आली आहे. एक सफलता प्राप्त झाली आहे दयानंद मडवी या गोलंदाजाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 33 धावा. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आला सनी ऑन स्ट्राईक. सामोर जाईल दयानंद मडवीच्या गोलंदाजीला. ते मात्र तेजसजी मडवी आमचे मित्र प्रसादजी पाटील असतील, सूर्यकांतजी मडवी, विनायक मडवी आज या क्रिकेटचा मनमुराग आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. इथे तर मात्र अपील केली जाते. आत्मविश्वास इथे खूप होता आणि उत्साह देखील तेवढाच पाहायला मिळतोय. इथे मात्र फलंदाज होईल आणखी एक झेलबाद. झेंडा भगवा घेऊन हाती बाळरावण मराठी माती पोरं निघाली गुणवांची आमचे कळगवे राम कोरवे राजा शिवाजी एक राजा संभाजी. महाराष्ट्राच्या मातीमध्ये सूर्य थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम धून डीजे मॅडीच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतो. 4 दिवसामध्ये खूप मेहनत घेतली आहे. मग तो क्रिकेट खेळाडू असेल, त्यानंतर आमचे डीजे मॅडे असतील, साईप्रीत लाईव्ह असेल,
मडवी 11 जासईचं संपूर्ण आयोजन असेल. पुढे सरसावून खेळण्याचा इथे प्रयत्न केलाय शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु इथे मात्र मोठा फटका लगावला प्रथमेश पाटीलनं. वैयक्तिक 6 धावांची खातं कोलट षटकार. दीपक शेट मडवी, निखिल शेट मडवी, समीर शेट मडवी, सुनील शेट मडवी यांच्या कार्याला तोडत नाही. संघाचा प्रत्येक खेळाडू बघा कसा ऑलराऊंडर तो हाय. संघात 6 धावांची आपण संघाचा धावफलक पाहतो. 39 धावा जी सरासरी आपण 3 षटकांमध्ये पाहिली होती तीच सरासरी इथे पूर्णत्वात नेत असताना आतापर्यंत दयानंद मडवीच्या षटकातील फक्त एक शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल या पूर्वार्धातील. पूर्वार्ध चालू आहे. आपण पाहतोय बाजारपूर उरण आणि आर्यन गावठाण या 2 संघांमध्ये अंतिम चेंडू. दुधारी तलवारीचा वापर इथे रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं. बनी तो बनी नाहीतर अब्दुल गनी, मात्र इथे फटका फसला. चेंडू अडवला जाईल इथे सेकंड स्लिप मध्ये. तोवर मिळते 1 धाव. एका धावेनिशी इथे पूर्वार्धाचा इथे डाव संपला. धावसंख्या धावफलकावरती लागते 40 धावा. जर एक षटकाराचा अपवाद वगळता अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळत होती दयानंद मडवीची, परंतु एक षटकार लागावला मी तरी म्हणेन प्रथमेश पाटीलनं आणि स्वतःच इथे वैयक्तिक 7 धावा उभ्या करून एक मजबूत स्थिती संघाची पूर्णत्वास नेली. धावसंख्येचा विचार केला तर 10.00 ची इथे सरासरी राखली जाते. धावसंख्या पूर्वार्धामध्ये 40 धावा धावफलकावरती लागल्यात आणि उत्तरार्धासाठी आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. आमचे परममित्र विपुलजी पाटील यांचा आवाज उत्तरार्धामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. तोवर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अशी एक स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे. मडवी 11 जासई. दरम्यानच्या काळात सन्मान्य अतिथी सुनील शेठ मडवी यांचं स्वागत केलं जाईल. या शृंखलेच्या माध्यमातून आपण या शृंखलेसाठी आला सुनीलजी मडवी आपलं स्वागत केलं जात आहे. सरचे स्वागत केलं जात आहे. एक कर्तृत्वान वडिलांचा कर्तृत्वान सुपुत्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या परीनं समाजसेवेसाठी केलेलं योगदान त्यांचं फार मोठं आहे. सुनील शेठ मडवी यांच्या या शृंखलेच्या माध्यमातून मडवी आणि क्रिकेट क्लब जासई आयोजित शृंखलेमध्ये वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात आणि स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात. तरी प्रेक्षकांना आणखी सांगू इच्छितो की तसेच सुनील घरत यांचं तर स्वागत केलं जातं. या सुनील घरत या स्वागत केलं जातं. शृंखलेच्या माध्यमातून आपलं जर स्वागत केलं जातं. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे, आपली सर्वांची परंपरा. आणि गावठाण आणि जासई हे काय मोठं नाही, यांचं स्वागत केलं जातं. तिकडे बघा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि वस्त्रालंकार देऊन त्याचं स्वागत केलं जातं आहे. तसेच धनंजय मडवी यांचं तर स्वागत केलं जातं या शृंखलेच्या माध्यमातून. या एक क्रिकेटवर भरपूर प्रेम ज्यांचं आहे, कुठेही स्पर्धा असू दे प्रत्येक वेळी आपला वेळ खर्च करून धनंजय साहेब नेहमी येत असतात. आणि आजसुद्धा या जासईच्या स्पर्धेमध्ये जासईच्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलात. मडवी यांचे कर्णधार विजय मडवी आपल्या सरचे स्वागत करते. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपलंही स्वागत केलं जातं आहे. तसे प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या स्पर्धा बघण्याच्या दरम्यान एक उत्कृष्ट वडापावचे स्टॉल इकडे लागलेले आहेत. ते सुद्धा वडापावचा आपण आस्वाद घेऊ शकता. दिगंबर उंदीर म्हात्रे एक स्वादिष्ट वडापाव म्हणून संपूर्ण या परिसरामध्ये त्यांचं नावलौकिक आहे. या निश्चितच तिचं पेटपूजा करून घ्या. धन्यवाद आपल्या सर्वांचं की या स्पर्धेसाठी येऊन या गावठण गावच्या सर्व सुपुत्र आज या स्पर्धेची आणि या व्यासपीठाची शोभा वाढवली. त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा विपुल पाटील यांच्याकडे. धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये आपण अनुभवतोय मडवी 11 जासई आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा. आणि या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आर्यन गावठाण विपक्ष बाजारपूर उरण असा सामना पाहतोय, जिथे प्रथमतः नाणेफेकी जिंकून गावठाण संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि फलंदाजी करत असताना बाजारपूर उरण या संघानं धावा बनवल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. 41चं आव्हान असेल आर्यन गावठाण संघासमोर. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज.
फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सलामीला फलंदाज आकाश टकले तर नॉस्ट्राईक एंडला दयानंद मडवी. गोलंदाज इथून दाखल होतील. P1चं षटक हाताळण्याकरता गोलंदाज पियुष ठाकूर. दोन बलाढ्य संघ आहेत उरण तालुक्यातील. आज मात्र आर्यन गावठाण या नावानं गावठाण संघ खेळताना पाहायला मिळतोय. पियुष ठाकूर एक नामवंत गोलंदाज आहे आणि तेवढाच एक अष्टपैलू गुणवान फलंदाज. समोर ऑन स्ट्राईकला आकाश टकले. P1चे पहिले षटक. हॅलो, दरम्यान विनंती केल्यात येतोय सन्मान्य श्री गावठण गावचे सन्मान्य श्री जनार्दन दामू मडवी यांना विनंती करतो. तसे प्रभाकर टाकले या दोघांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर लगेच यावं. जनार्दन दादा यांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवी. गोड व्यक्तिमत्व. विनंती असेल की व्यासपीठावर ओर टू विपुल पाटील. पहिले चेंडूवर शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाला खरं तर हा झेल जज करता आला नाहीये आणि तिथून मिळाल्या जातील गावठाण संघाला 2 धावा. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवर आकाशला मिळाल्या 2 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल पियुष ठाकूरचा. एक वेगवान षटक पाहायला मिळत आहे. या P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर पाहायला मिळतात. एक लॉंग मध्ये आहेत आणि एक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॅटला ब्रश करून चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. फेकी खराब झाले पण तर इथं लगेच दुसऱ्या धावेसाठी पलटेत 2 फलंदाज. 2 धावेनिशी 4 धावा धावपट्टा लागल्या जातात. एका धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होतोय गावठाण हा संघ. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. आज कुठेतरी गावठाण संघाला करण मडवीची कमतरता भासत आहे. आज तो मात्र शिवर्धनच्या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. इथून त्याला खेळावं लागेल या गावठाण संघाला. जरी करण नसला तरी आज चांगला खेळ त्याने तो करून दाखवायला लागेल. समोर तेवढाच एक बलाढ्य संघ आहे बाजारपूर उरण तालुक्यातील एक संघ. प्रतीक ठाकूर या खेळाडूच्या नावानं या संघाची ओळख आहे. तसेच पियुष ठाकूर हा सुद्धा एक अष्टपैलू गोलंदाज. समोर आकाश टकली. यावेळचा चेंडू अगदी आखूट टप्प्याचा फेकायचा होता आणि त्यामध्ये हा चेंडू डिलिव्हर केल्यानंतर अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 3 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटक्यांची नितांत गरज असेल गावठाण संघाला. 10च्या सरासरीने या मैदानामध्ये तुम्हाला धावा बनवायला लागतील. प्रत्येक षटकामागे 10+11 10+11 अशा धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील आणि त्यामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्या होत्या पण त्यानंतरचे पियुष हे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. उर्वरित या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू पडल्यानंतर यावेळी बॅटला ब्रश करून बराच काळ चेंडू हवेमध्ये फर्स्ट मध्ये टिपला जातोय झेल आणि इथून मात्र आकाश टकले फलंदाज होतील. झेलबाद. पाचव्या चेंडूवर झेल उडाला होता. सिद्धेश गुरव यानं हा झेल टिपलाय. पहिला फलंदाज आकाश टकले बाद झालाय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. दयानंद मडवी आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अंकुश टकले जो नॉस्ट्राईक एंडला असेल. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 1-4. यावेळचा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत जिथे या चेंडूवर मिळाला जाईल एकेरी धाव. एका षटकात इथं खेळ समाप्त होतोय. 41 धावांचा पाठलाग करत असताना आर्यन गावठाण या संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 1-5 धावा. यापुढचा जो सामना होईल
यातून जिंकणारा संघ आणि कोंबडभुजे संघाचा करण्यात आला विनंती असेल की आपण व्यासपीठावरशी संपर्क साधावा. ओ टू विपुल. 5 धावा धापटला लागले गेले आहेत. जे दोन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतात त्यांनी जर हा गावठाण संघाला सामना जिंकून दिला तर सुनील शेठ मडवी यांच्या वतीनं त्या दोन्ही फलंदाजाला 2000चं कॅश प्राईज दिलं जाईल. 2 फलंदाज फलंदाजी करतात. ऑन स्ट्राईकला आता असतील अंकुश टकले, नॉन स्ट्राईक इंडला मप्या सबिया नॉन स्ट्राईक इंडला आहेत अंकुश टकले आणि ऑन स्ट्राईकला दयानंद मडवी पाहायला मिळतात. 5 धावा धापटा लागल्या गेल्यात. गोलंदाज इथून दाखल होतील संदेश ठाकूर. हे दुसरे षटक हाताळण्याकरता बाजारपूर विपक्ष गावठाण असा सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील ही दुसरी बलाढ्य लढत. इथून आज 8 संघ खेळताना दिसतील. पहिला सामना जर पाहायला गेला तर कोंबडभुजे विघ्नहर्ता कोंबडभुजे संघानं तो सामना जिंकलाय आणि इथून मात्र हा सामना कुठला संघ जिंकेल याच्यासाठी चालू असलेली लढत. यावेळचा चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने फेकला होता संदेशचा चेंडू. खरं तर बॅटच्या रॅडरमध्ये येत नाही या दयानंदच्या, त्या कारणास्तव हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथून विचार करावा लागेल गावठाण संघाला. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस कचतो आणि प्रयत्नाने मार्ग सापडतो. इथून मार्ग सापडावा लागेल गावठाण संघासाठी. दरम्यानच्या काळात सन्मान्य अतिथी माणिकशेठ म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. ओ टू विपुल. पुढील चेंडू संदेशचा दयानंदसाठी अगदी खोलामध्ये फेकला होता. पायाची बोट टेसणारे चेंडू फेकले जातात. गोलंदाज संदेशच्या माध्यमातून 2 चेंडू निर्धाव खेळलाय दयानंद मडवी. इथून थोडंसं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न होतोय बाजारपूर या संघाचा. या मैदानामध्ये गतवर्षामध्ये करणचा जलवा वेगळा पाहायला मिळाला होता या स्पर्धेमध्ये. आज मात्र तो करण मडवी इथं पाहायला मिळत नाही आहे. पण इथं यष्ट्यांचा वेध घेतला जातोय, दांडी गोल केली जाते आणि इथून फलंदाज दयानंद मडवी होतील बाद. दरम्यानच्या कालावधीमध्ये या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी यांच्या वतीनं मडवी 11 जासी या स्पर्धेकरता तब्बल 5000चा आर्थिक पाठबळ आलंय. तर मडवी 11 जासीच्या या आयोजकांच्या वतीनं त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानले जात आहेत. सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी यांच्या वतीनं 5000चा आर्थिक पाठबळ आलंय. तर मडवी 11 जासी या आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष आभार मानले जात आहेत. गोलंदाज संदेश ठाकूर चांगली गोलंदाजी करतोय. 4थ्या क्रमांकावर आदित्य टकले डावखुरी हाताचा हा फलंदाज इथून दाखल झालाय. या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण सुरुवातीला म्हणालो की प्रत्येक षटकामागं तुम्हाला 10च्या सरासरीने चालावं लागेल गावठाण संघाला. पण पहिलं षटक अप्रतिम पाहायला मिळालं पियुष ठाकूरचा. चेंडू पडल्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा त्याचा प्रयत्न राहिला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्शन करण्यामध्ये 2 फलंदाज यशस्वीरित्या इथं त्यांना मिळतील 2 धावा आणि 2 धावेनिशी बऱ्याच अवधीनंतर धावपट्टा धावा वाढल्या जातात. तब्बल 7 धावा 41 धावांचा पाठलाग करत असताना हे षटक पाहायला मिळते. दुसरा ज्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि या 4 चेंडूमध्ये फक्त संदेशनं धावा खर्च केल्या 2 धावा. एक सफलता त्यांनी महत्त्वाची मिळवली ती म्हणजे दयानंद मडवीची. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राईकला आदित्य टकले इथून दाखल होतील. यावेळचा चेंडू शॉर्ट पद्धतीचा पाहायला मिळतोय. बॅटच्या नीटचा रडारमध्ये येत नाही. ज्या पद्धतीनं बॅट अगदी जोराने फेकण्याचा त्याचा फिरवण्याचा त्याचा प्रयत्न होतोय, पण त्या अगोदरच चेंडू बॅटच्या खालून निसटला जातोय. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. येणाऱ्या षटकातील शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे. धावपटला धावा लागल्या गेल्यात 7 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू त्याला मात्र भिरकावून दिलं जात आहे. चेंडू जाईल इथून फाईन लेगचं क्षेत्र क्लिअर करत सीमारेषा पलीकडं मिळतील याच वेळी आदित्य टकलेला 4 धावा. आई गावदेवी माझी आई गावदेवी माझी दरम्यानच्या काळात सन्माननीय अतिथी किशोर पाटील यांचं आगमन झाले. सरचे स्वागत केले जाते. आपण येऊन या शुंगलेची शोभा वाढवण्यासाठी व्यासपीठावर यावं. धन्यवाद.
12 चेंडूंचा इथं खेळ झालाय. 41 धावांचं आव्हान आहे गावठाण संघासमोर आणि धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्यात 2 बाद 11 धावा. अजून येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 30 धावा. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आता असतील ऑन स्ट्राईकला अंकुश टकले, जे सलामीला दाखल झाले होते, 3ऱ्या क्रमांकावर दाखल झाले होते आणि त्यानंतर आता प्रथमच ते स्ट्राईकला असतील अंकुश टकले. गोलंदाज इथून दाखल होतील अतिश ठाकूर. यंदाच्या सत्रामध्ये यंदाच्या वर्षामध्ये एक इन्फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे अतिश ठाकूर. गोलंदाजीसाठी दाखल झाले. 3ऱ्या क्रमांकावर ते षटक हाताळण्यासाठी इथून तयार असतील. येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 12 चेंडू 30ची गरज. समोर आहेत अंकुश टकले. 12 चेंडू 30ची गरज. 30 धावा 12 चेंडू हे समीकरण सोडावं लागेल इथून या गावठाण संघाला. रोखण्यामध्ये यशस्वी होईल का बाजारपूर संघ? यावेळचा फटका बराच काळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडूवर फक्त मिळेल एकच धाव. एकेरी धावेनिशी 12 धावा धावपटला लागल्या गेल्यात. या मैदानामध्ये कित्येक वेळा जास्त स्कोरचे धावा नेहमीच धावा झाल्यात आणि त्या धावा चेस होताना पण कित्येक वेळा पाहिले. पण आजच्या या स्पर्धेचा जर विचार केला तर लोवी स्कोरचे सामने हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. हे आयोजन आहे मडबी 11 जासईचं. चांगली विकेट बनवली खरं तर या स्पर्धेकरता आणि स्पर्धेचं आयोजन पाहायला गेलं तर मालिकेवरसाठी अगदी बाईक सुद्धा पाहायला मिळतंय. धावपटला धावा लागल्या गेल्यात 12 धावा. हे षटक अजून जर विचार केला येणाऱ्या 11 चेंडू आणि 29 धावांची गरज. 11 चेंडू आणि 29 धावा. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उजवीष्टीच्या अगदी बाहेर पाहायला मिळतोय. अवांतर न मिळेल इथे एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या जातील 13 धावा. येणारे अजूनही 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 28 धावा. 11 चेंडू 28 धावा. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. इथून मात्र चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. आदित्य टकलेच्या बॅट मधून आलाय यावेळी मडवी जासी 11 स्पर्धेतील एक ब्रँडेड षटकार. दहा चेंडू आणि 22 धावांची गरज. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 19 धावा. षटकार ठोकला या आदित्य टकले या फलंदाजांना. मागील चेंडूवर त्याच्या चौकार आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. 10 चेंडू 22 धावा. बाहेरून बॅट मागवू शकता, तिथले तर चेंज करायचं नाही. नियमावली आहे, पहिल्या दिवसापासून आम्ही नियम ठेवला आहे. विपुल 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. इथून हा सामना 2 फलंदाजांना जर जिंकवला तर सुनील शेठ मडवी यांच्या वतीने या 2 फलंदाजांना 3000चा कॅश प्राइज दिलं जाईल. सुनील शेठ मडवी यांच्या वतीने 3000चा कॅश प्राइज. यावेळचा चेंडू हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला हा फटका जिथे मिळाला जाईल. या चेंडूवर फक्त एकच धाव. एकेरी धावेनिशी धावपट्ट्यावर धावा लागल्या जातात 20 धावा. येणारे अजूनही 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. 9 चेंडू 21 धावा. 21 धावा 9 चेंडू हे समीकरण इथून सोडावं लागेल. या सामन्यामध्ये जास्त निर्धाव चेंडू बाजारपूर संघाला जिंकू शकतात, तर एका दुसरा मोठा फटका गावठाण संघाला या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्थान निर्माण करण्याची संधी निर्माण करून देऊ शकतोय. ते फटके सध्या आदित्य टकलेच्या बॅटमधून येताना आपण पाहिलेत. समोर आता अंकुश टकले आहे. येणारे 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. 9 चेंडू 21 धावा. अतिश ठाकूर गोलंदाज तैनात. यावेळचा स्ट्रोक खराब एलिव्हेशन पाहायला मिळत आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये जज केला जातोय. क्षेत्ररक्षकांनी टिपलेला झेल आणि इथून मात्र फलंदाज अंकुश टकले होतील झेलबाद.
राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा 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 पाचव्या क्रमांकावर निलेश पाटील दाखल झालेत. 20 धावसंख्येवर तिसरा हादरा बसला जातोय आर्यन गावठाण या संघाला. येणारे 8 चेंडू आणि इथून 21 धावांची गरज. अतिश ठाकूर गोलंदाज इथून दाखल झालाय, ज्याच्यावर एक षटकार लगावलाय आदित्य टकलेनं. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक पॉवरफुल स्ट्रॉंग फटका पाहायला मिळालाय, जिथून या फटक्यामागे मिळाला जातील फक्त एकच धाव आणि एकेरी धाबेनिशी 21 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. येणारे अजूनही 7 चेंडू आणि इथून 20 धाबेची गरज. हा चेंडू खरं तर दोन्ही संघाच्या बाजूनं असेल. हा चेंडू खरं तर निर्णायक असेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर इथून गावठाण संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्थान निर्माण करू शकतोय. मात्र या चेंडूवर जर निर्धाव चेंडू आला तर एक जमेची बाजू असेल बाजारपूर संघासाठी. हा चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघाच्या बाजूनं. 7 चेंडू 20ची गरज. यावेळचा आखूट टप्प्याचा चेंडू होता. हलक्यातरी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता आतमध्ये वळला जातोय आणि इथून मात्र हे समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. शेवटचं षटक हाताळण्याकरता प्रतीक ठाकूर गुड्डू. येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. समोर आदित्य टकले आहे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे हा सामना पलटवण्याची. पण समोर तेवढाच एक अनुभवी आणि नावाजलेला नामवंत खेळाडू आहे प्रतीक ठाकूर. 6 चेंडू 20ची गरज. या सामना मात्र आता हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल का? या सुरुवातीला जर चेंडूवर एका दुसरा मोठा फटका आला तर हा सामना मात्र प्रेक्षकांना उत्कंठा वाढवणारा सामना पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि 20ची गरज. यावेळचा चेंडू हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा. दुसरीसाठी पलटलेत. पाहता पाहता या चेंडू मिळायचा त्यात 2 धावा आणि इथून येणारे 5 चेंडू आणि 18 धावेची गरज. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. 18 धावा 5 चेंडू. हे समीकरण सोडायला गेलं आदित्य टकलेला. समोर आहेत प्रतीक ठाकूर. 5ला 18 हव्यात गावठाण संघासाठी. 41चं आव्हान. यावेळचा चेंडू पडल्यानंतर वळला जातोय. हे खरं तर कौशल्य आहे, त्याच्यामध्ये माहीर आहे हा गोलंदाज प्रतीक ठाकूर. येणारे 4 चेंडू आणि इथून 18 धावेची गरज गावठाण संघासाठी. 3 षटकारा लगावे लागतील कंपल्सरी चेसिंग. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता आतमध्ये वळलं जातात. शफल झाल्यानंतर हे चेंडू खरं तर बॅटच्या वरतून पाहायला मिळतात असे अध्यक्ष पंच सांगतात आमचे प्रशांतजी माळी. या सामन्यामध्ये आता वर्चस्व गाजवताना दिसतोय बाजारपूर संघ. अप्रतिम दर्जाची चेंडू फेकतोय. प्रतीक ठाकूरचं कौतुक करायला हवं. सलग त्यानं 3 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. अप्रतिम त्याचं षटक पाहायला मिळतंय. येणारे 2 चेंडू आणि 18 धावेची गरज. ती जागेवरून खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे आदित्य टकलेचा. सलग 4 चेंडू निर्धाव तो खेळलाय. अजूनही शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. या सामन्यामध्ये आता वर्चस्व संपूर्ण गाजवलंय बाजारपूर या संघानं. प्रतीक ठाकूरचा संघ लगेच कोंबडूजी संघाचा संघनायकाने यायचा आहे. यावेळचा स्ट्रोक लगावला गेलाय पण उशीर झाला या फटक्याला. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं आणि इथून मात्र गावठाण संघानं तब्बल 12 धावेने सामना पराभूत झालाय. हाडलक गावठाण टीम आणि खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात या पुढील सामन्यासाठी. जसा सामना चालू होईल नाणेफेकी करण्यासाठी पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील आमचे गुरुवर्य आत्मारामजी म्हात्रे. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आता जिंकलेला संघ
आणि कोंबडभुजी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. चौथा दिवस मडविरण क्रिकेट क्लब जासई. आणि बघूया त्यामध्ये लकी ड्रॉचं न कोणाचं आहे ते नाव लकी ड्रॉमध्ये ते सुद्धा बघणं गरजेचं असेल. मडविरण क्रिकेट क्लब जासई आयोजित ही शृंखला आणि त्यामधला चौथा आणि अंतिम दिवस आपण बघतोय, मेगा फायनलचा दिवस आणि सामन्याचा मॅन ऑफ मॅच. या सामन्याचा